हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्झाम गाईड. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आम्ही तुमच्याशी यूट्यूब चॅनलवरती कनेक्ट होऊ शकलो नाही, त्याबद्दल सर्वप्रथम माफी असावी. हा व्हिडिओ लेक्चर आपण राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. यापुढे तुम्हाला राज्यसेवा किंवा जी आता पुढे कंबाईन एक्झाम आहे त्या एक्झामसाठी पण आणि राज्य सरकार जे मेगा भरती काढत आहे त्या मेगा भरतीचे पण तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही चॅनलला दररोज भेट देत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स तिथे मिळत जातील. आजचा लेक्चर आपण राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून घेत आहोत. राज्यसेवेच्या मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन विचारले होते, काही क्वेश्चन असे होते की त्या क्वेश्चनला बराच वेळ लागत होता. तोच वेळ कसा वाचवायचा आणि ते क्वेश्चन शॉर्टकट मेथडने आणि लवकरात लवकर कसे सॉल्व करायचे, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. आजचा पहिला क्वेश्चन आहे, शहर ए पासून शहर बीचे 2 तिकिटांचे आणि शहर ए ते शहर सीचे 3 तिकिटांचे एकूण बस भाडे ₹77 आहे, परंतु शहर ए पासून शहर बीचे 3 तिकिटांचे व शहर ए ते शहर सीचे 2 तिकिटांचे एकूण बस भाडे 73 आहे. तर ए पासून शहर बी व शहर सीचे अनुक्रमे बस भाडे किती आहे? अगदी सोपा क्वेश्चन आहे. यात 2 एकसामायिक समीकरणे बनतील. तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे त्याची मी आता मेथड सांगतो, ती काळजीपूर्वक पहा. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एक शहर ए आहे आणि दुसरं शहर बी आहे. ए ते बीचे भाडे आपण काय समजू, ₹X आहे असं समजू, आणि ए ते सीचं भाडं आपण काय समजू, ₹Y आहे असं समजू. काय सांगितलं मी, 2 शहरं आहेत, ए ते बीचं भाडं काय समजायचं, ए ते बीचं भाडं X समजा, ₹X आहे, आणि ए ते सी ह्या शहरांमधील भाडं किती आहे, तर ₹Y आहे असं कन्सिडर करा. आता काय म्हटलं इथं, शहर ए पासून शहर बीचे 2 तिकिटांचे म्हणजे काय, शहर ए पासून शहर बीचं एका तिकिटाचं भाडं किती आहे, ₹X. तर 2 तिकिटांचं भाडं किती होईल, 2X अधिक शहर ए ते शहर सीचं 3 तिकिटांचं भाडं, 3 तिकिटांचं भाडं काय होईल, एका तिकिटाचं ₹Y आहे, तर 3 तिकिटांचं 3Y बरोबर एकूण भाडं किती आहे, ₹77. तर हे एक एकसामायिक समीकरण होईल. आणि दुसरं, ए पासून बीचे 3 तिकिटांचे, ए पासून बीचं परत एका तिकिटाचं ₹X, तर 3 तिकिटांचे 3X होतील, अधिक काय, ए ते सीचे 2 तिकिटांचे, 2 तिकिटांचं एका तिकिटाचं ₹Y, तर 2 तिकिटांचं 2Y बरोबर एकूण किती आहे, 73 असे 2 एकसामायिक समीकरण आपल्याला मिळतील. समजा आता मी याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला. आता काही विद्यार्थी काय करतील, 1 आणि 2 याला एकसामायिक समीकरण आपण 10वीला पण शिकलेलो आहोत. नंतर तुम्ही मॅथ्समध्ये बऱ्याच वेळा एकसामायिक समीकरणं सॉल्व केले असतील. तर आता हे एकसामायिक समीकरणं विद्यार्थी सॉल्व करत बसतात. कसं, तर वाय आता वरच्या एकसामायिक समीकरण 1ला तुम्ही काय करणार, 2 गुणणार का, कारण वाय सेम करायचा असेल तर इथं 6Y आणि खालच्याला 3 गुणून इथे 6Y करणार, मग वजा करणार, 1मधून 2 वजा करून Xची किंमत काढणार, परत Yची किंमत काढणार. याला काय लागेल, वेळ लागेल तुम्हाला. तर आपल्याला हा शॉर्टकट मेथडनं कसा सॉल्व करायचा, तर आता ही 2 एकसामायिक समीकरणं बनली आपल्याकडं. एवढं झाल्यानंतर काय करायचं, पर्याय क्रमांक 1 उचलायचा आणि पहिल्या समीकरणात ठेवून द्यायच्या. काय करायचं, Xची व्हॅल्यू, आता बघा ए ते बीचं आणि ए ते सीचं अनुक्रमे बस भाडं विचारलेलं आहे. आता ए ते बीचं आपण काय पकडलेलं आहे, ₹X आणि ए ते सीचं ₹Y. तर काय करा, पहिल्या समीकरणात पहिला पर्याय ठेवून द्या. पहिल्या पर्याय Xची किंमत 14, Yची किंमत 23. तर पहिल्या समीकरणात बघा इथे ठेवा, Xची किंमत 14 तर किती होईल, 28 अधिक Yची किंमत किती आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये 23, 23 त्रिक 69. तर तुम्ही याची बेरीज करा, ती तुम्हाला 77 मिळेल का. जर 77 मिळाली तर पहिला पर्याय क्रमांक हे तुमचं आन्सर राहील. मग ह्याची बेरीज किती येईल, 28 आणि 69, 9 8 17, हा चाला 1, 6 2 8 आणि 1 9, याची
97 येते, म्हणजे पर्याय क्रमांक हा 1 हा चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 2 ठेवा. पर्याय क्रमांक 2मध्ये एक्सची व्हॅल्यू 13 आहे. 13 दोन्ही 26 26 अधिक वायची किंमत ठेवून द्या. वायची किंमत काय आहे पर्याय क्रमांक 2मध्ये 17 17 त्रिक 51. आता ह्याची बेरीज करा. 51 अधिक 26 किती येईल तर तुम्हाला 77 मिळेल. म्हणजे 51 अधिक 26 77, म्हणजे उजवी बाजू 77 आहे पहिल्या समीकरणाची, ती मिळालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या प्रश्नासाठी उत्तर राहील. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगताना वेळ लागला, पण तुम्ही जेव्हा तुमची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हा क्वेश्चन मिनिमम 30 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. तर हे होता तुमचं या क्वेश्चनसाठी आन्सर शॉर्टकट मेथडने. तुम्ही जर एकसामिक समीकरण 1 2 गुणाकार करून वजाबाक्या करून जर काढत असाल तर काहीही अर्थ नाही त्याला. हे शॉर्टकट मेथडने तुम्ही पर्याय उचला, एखाद्या समीकरणात 1 मध्ये ठेवला तर तुम्ही 2 मध्ये पण ठेवू शकता, तेच उत्तर मिळेल तुम्हाला. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूया. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 2 3 5 6 7 आणि 9 या अंकांपासून 5ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 6 अंक दिलेले आहे. 6 अंक कोणते दिलेले आहे, 2 3 5 6 7 आणि 9 असे तुम्हाला एकूण 1 2 3 4 5 आणि 6 अंक दिलेले आहेत. आणि काय विचारले तुम्हाला 3 अंकी संख्या तयार करायची. समजा 3 अंक, आता हे इथे 3 अंक असे लिहा, अशा 3 रेषा ओढा, म्हणजे तुम्हाला 3 अंक लिहायचे त्याच्या रेषेवरती. 3 अंकी संख्या कशी तयार करायची, जिला 5ने भाग जाईल. आता मला सांगा 5ने केव्हा एखाद्या संख्येला निश्चित भाग जातो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अशा संख्या असतील तर त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. पण आपल्याकडं दिलेल्या संख्येमध्ये 0 आपल्याला दिला नाही, म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला तर 5 पाहिजे. तर आणि तरच 5ने भाग जाणारी संख्या बनेल. मग हा 5 जो दिलेला आहे तो तुमचा एकक स्थानी येणार इथे, आणि इथे उरलेल्या संख्यांपैकी कोणत्याही संख्या येऊ शकतात. क्वेश्चन तुम्हाला काय म्हणायला तो समजला असेल. त्यांनी 6 संख्या दिलेल्या आहेत आणि 6 संख्यांमधून 3 अंकी संख्या अशी बनवायची जिला 5ने भाग जाईल. आता 5ने भाग जाण्यासाठी आपल्याला हा 5 जो दिलेला आहे, हा 5 तुम्हाला एकक स्थानी ठेवावा लागेल, तर आणि तरच त्या संख्येला 5ने भाग जाईल. तर अशा 3 अंकी संख्या किती मिळू शकतील हे तुम्हाला काढायचं आहे. आता हा होता प्रश्न. आता याचं उत्तर समजून घ्या. या 5 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आता इथे 3 अशा रेषा ओढा. सर्वप्रथम ही मेथड आहे, सोपी मेथड आहे एकदम. 5ने भाग जाण्यासाठी तुम्हाला एकक स्थानी 5 ठेवावा लागेल. एकक स्थानी 5 म्हणजे तुमची ह्या 6 पैकी एक संख्या एकक स्थानी परमनंट राहील. ती कोणती, 5. ही एक राहिली इथे. आता उरल्या किती संख्या, तुम्हाला दिलेल्या संख्यांपैकी उरल्या किती संख्या, 5 गेल्या एकक स्थानी, उरल्या किती, 5 संख्या उरल्या. त्या 5 संख्या कोणत्या उरल्या, 2 3 6 7 आणि 9 ह्या 5 संख्या उरल्या. कारण एकक स्थानी तर 5 गेला. आता उरल्या 5 संख्या तुम्ही दशक स्थानी कोणता अंक येणार, तर या 5 पैकी कोणताही अंक दशक स्थानी येऊ शकतो. म्हणजे ह्या 5ला 5 संख्या दशक स्थानी येऊ शकतात. आता तुमची ह्या 5 पैकी दशक स्थानावर पण एक संख्या जाईल. जसं 5 एकक स्थानी गेला तसं ह्या 5 पैकी 5 दशक स्थानी येऊ शकतात. पण दशक स्थानावर जी संख्या जाईल ती पुन्हा घ्यायची नाही, कारण कोणताही अंक पुन्हा न येता असे तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. मग 5 पैकी 5 इथे येऊ शकतात. मग या ठिकाणी एक जाईल, तर उरलेल्या 4 कोणत्याही या ठिकाणी कोणतीही एक जाणार. उरलेल्या 4ला 4 संख्या तुमच्या शतक स्थानी येऊ शकतात. मग या संख्यांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 5 गुणिले हा 1, 4 पंचे 20, 20 एक 20, किती मिळालं तुम्हाला उत्तर, 20. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर राहील या प्रश्नासाठी. अशा एकक स्थानी 5 येणाऱ्या 3 अंकी संख्या तुम्ही 20 बनवू शकता. अगदी सोपा क्वेश्चन आहे. 3 रेषा मारायच्या. 3 रेषा मारल्यानंतर 5ने भाग जाणारी संख्या बनवायची. दिलेल्या संख्येत 5 आहे, मग एकक स्थानी 5 ठेवावं लागेल, म्हणजे एक संख्या गेली, उरलेल्या 5 काढला तर तुम्हाला 5 संख्या उरतील. 6 संख्या दिलेल्या आहेत. त्या 5 पैकी 5 तुमच्या ह्या दशक स्थानी येऊ शकतात.
दशक स्थानी 5 पैकी 5 येऊ शकतात. इथे पण 1 जाईल. उरलेल्या संख्या किती? 4. 4ला 4 इथे येऊ शकतात. मग किती झाल्या? 4 गुणिले 5 गुणिले 1 यांचा गुणाकार करायचा, 20 मिळेल. हे तुमचं राहील उत्तर. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न बघा, बहुतेक साधारणतः प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाच जातो. कारण काय करतात, विद्यार्थ्यांचा वेळ कसा घालवायचा, हे परीक्षांचा वेळ कसा घालवायचा हे प्रश्न बनवताना थोडासा विचार केला जातो. कारण हे तुमचा ट्रॅप असतो. तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा आहे आणि कोणता प्रश्न सोडवायचा आहे हे कळालं पाहिजे. परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवायचाच असतो असं नाही. आता ह्या प्रश्नाला जर वेळ लागत असेल तुम्हाला तर हा प्रश्न स्किप करा आणि पुढचा प्रश्न घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगला अटेम्प्ट्स आणि चांगले मार्क्स मिळतील. तर हा क्वेश्चन जर अवघड वाटत असेल तर स्किप करा, पुढचा क्वेश्चन घ्या. पण हा क्वेश्चन स्किप करण्यासारखा नाही आहे. कारण हा प्रश्न जर तुम्ही शॉर्टकट मेथड लावून जर सोडवला तर अगदी 30-35 सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं. तर बघा हा प्रश्न सोडवायचा कसा. तर दिलेला आहे, जर $B चा अर्थ आहे, ए हे बीचे वडील आहेत, म्हणजे डॉलरचा अर्थ काय आहे तर वडील. हॅशचा अर्थ आहे, ए ही बीची बहीण आहे, तर हॅशचा अर्थ काय आहे? बहीण आहे. स्टारचा अर्थ आहे मुलगी, स्टारचा अर्थ आहे मुलगी. आणि @चा अर्थ आहे, ए हा बीचा भाऊ आहे. @ म्हणजे भाऊ. तर हा अगदी सोपा क्वेश्चन आहे. तर विचारले का तुम्हाला RTM ही भावंडे आहेत असं दर्शवणारी नातेसाखळी निवडायची आहे खालील पर्यायापैकी. तर बघा, RTM ही भावंड असण्याकरिता R, T आणि M मध्ये तुम्हाला भावा आणि बहिणीचं रिलेशन दाखवावं लागेल. RTM ही भावंडे असण्याकरिता RTM मध्ये भावाचं आणि बहिणीचं रिलेशन दाखवावं लागेल. म्हणजेच काय तर RTM यांच्यामध्ये तुम्हाला हॅश किंवा @ हे मिळाले पाहिजे. तर बघा, RTM मध्ये @ आणि हॅश असेल तो तुमचा पर्याय पाहायचा. पहिल्या पर्यायात पहा, RTM मध्ये इथं @ आहे पण दुसऱ्या स्थानी स्टार आहे, म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, RTM मध्ये तुम्हाला @ आणि हॅश असेल तरच तो पर्याय निवडायचा आहे. तर इथं हॅश आहे पण पहिल्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे? डॉलर दिलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय तुमचा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, RTM मध्ये इथे हॅश आहे पण पहिल्या ठिकाणी स्टार दिलेला आहे R आणि T मध्ये, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. चौथ्या पर्यायामध्ये पहा, R आणि T मध्ये @ आहे आणि T आणि M मध्ये हॅश आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक तुमचा बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नासाठी या तुमचं उत्तर राहील. RTM भावंड दाखवायचे आहे. तर आता इथे काय होईल बघा, R @T, चा अर्थ काय होता? भाऊ, म्हणजे R हा Tचा कोण आहे? भाऊ आहे. आणि T हॅश M, हॅशचा अर्थ काय होता? बहीण. तर T ही काय आहे? Mची बहीण आहे, म्हणजेच काय झाले? हे तिघं तुमचे भावंड झाली. आता तुम्ही असं सॉल्व नाही केलं, फक्त हे जरी पाहिलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, या प्रश्नामध्ये दिलेला आहे, एका रांगेमध्ये A डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे आणि B उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. जर A व B यांच्या जागांची अदलाबदल केली तर A हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये A आणि B खेरीज किती व्यक्ती आहेत? इथं A, B सोडून विचारलेलं आहे. बऱ्याचदा चूक होते की A आणि B खेरीज हे वाचतच नाही मुलं, या रांगेमध्ये किती व्यक्ती असतील असं सांगतात आणि उत्तर 27 काढतात. तर या प्रश्नासाठी मी 27 का म्हणलं तर प्रश्नासाठी उत्तर 25 आहे. तर हे कसं येतं 25 आणि 27? काही विद्यार्थी 27 काढतात, काही विद्यार्थी 25 काढतात. हे दोन्ही उत्तरं, कोणतं उत्तर बरोबर आहे हे प्रश्न कसा दिला त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आता बघा, याच्यामध्ये गफलत कशी होते हे मी तुम्हाला समजून सांगतो. या प्रश्नात दिलेला अगदी सोपा प्रश्न आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या की प्रश्न म्हणतो काय आणि त्याच्यानुसारच तुम्ही उत्तर द्या. तर बघा काय म्हणतो, A हा डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. A हा काय केला? A हा डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. आता समजा इथं A आहे, हा डाव्या बाजूने 11व्या स्थानावर आहे. 11व्या स्थानावर आहे म्हणजेच काय तर Aच्या डावीकडे किती असतील? Aच्या डावीकडे 10 असतील, कारण हे 10 आणि A हा 11वा येईल. A हा डावीकडून 11वा आहे, म्हणजे Aच्या डावीकडे किती झाले? 10. आणि B हा उजव्या बाजूने 10व्या स्थानावर आहे. समजा B इथे आहे आणि हा उजव्या बाजूने इकडून किती आहे?
10व्या स्थानावर म्हणजे बीच्या उजवीकडे किती असतील 9, तेव्हाच बी 10वा येईल. तर बघा, जर ए आणि बीच्या जागांची अदलाबदल केली म्हणजे काय झालं, ए हा बीच्या ठिकाणी गेला आणि बी हा एच्या ठिकाणी आला, तर ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. म्हणजेच काय झालं, अदलाबदल केल्यानंतर ए हा इथे आला आणि बी इथे गेला. आता असे अदलाबदल झाल्यानंतर ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येते. म्हणजे डावीकडून ए हा कितवा येतो, 18वा येतो. म्हणजे ए हा जर डावीकडून 18वा येत असेल तर एच्या डावीकडे किती राहिले, आता मी खाली लिहितो, ए हा इथं आलेला आहे आणि तो डावीकडून 18व्या स्थानी आहे. म्हणजे एच्या डावीकडे 17 जण असतील, कारण ए हा डावीकडून 18वा आहे, हा 18वा, म्हणजे एच्या डावीकडे 17 आणि ए हा बीची जागा घेतलेली आहे एने. मग बीच्या उजवीकडे अगोदर किती होती 9, तेवढेच एच्या उजवीकडे पण राहतील. किती राहतील 9. मग बघा, ए हा 18वा आहे, एच्या डावीकडे 17 आहेत आणि एच्या उजवीकडे किती आहेत, एच्या डावीकडे 17 आहेत आणि एच्या उजवीकडे 9 आहेत आणि ए हा 18वा आहे. तर याची बेरीज करा तुम्ही. बेरीज कशी करणार, एच्या डावीकडचे 17, एच्या उजवीकडचे 9, एच्या डावीकडचे 17 आणि एच्या उजवीकडचे 9, हे किती झाले, हे झाले तुमचे 26. एच्या डावीकडचे 17 आणि एच्या उजवीकडचे 9, हे झाले 26 आणि ए हा 1 प्लस 1 किती झाले 27. मग आता 27 उत्तर आहे का, तर नाही, कारण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या रांगेमध्ये ए व बी खेरीज किती व्यक्ती असतील. खेरीज म्हणजे ए व बी सोडून किती व्यक्ती असतील. ए व बी धरून 27 असतील. मग 27 मायनस 2, तर उत्तर काय येईल 25. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे, ना की पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर उत्तर आहे 25, कारण ए व बी सोडून विचारलेलं होतं. अगदी सोपा क्वेश्चन होता. पहिले एची पोझिशन दिली, नंतर बीची दिली. एची पोझिशन डावीकडून 11वी म्हणजे एच्या डावीकडे 10, बीची पोझिशन उजवीकडून 10वी म्हणजे बीच्या उजवीकडे 9. आता यांची अदलाबदल केली, मग ए इथं येईल. तेव्हा काय सांगितलं, ए हा डावीकडून 18वा येतो म्हणजे एच्या डावीकडे 17 आणि उजवीकडे 9 जशाच तसेच राहतील. हे म्हणजे 9 आणि 17 किती होतील, 9 आणि 17 26 अधिक हा ए 1 म्हणजे झाले 27. पण आपल्याला विचारले ए व बी सोडून, म्हणून 2 मायनस करा 2 पोझिशन, म्हणजे किती राहतील 25. तर उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. तर असे हे प्रश्न होते मित्रांनो. अगदी सोपे प्रश्न आहेत जर वाचन व्यवस्थित केलं प्रश्नांचं. म्हणजे आता तुम्ही चौथा प्रश्न पाहिला की इथं ए व बी खेरीज विचारलेलं आहे. तुम्ही ए व बी धरून जर उत्तर दिलं तर पर्याय क्रमांक 1 टिक कराल आणि पुढे जाल, तर हे प्रश्न चुकीचा ठरेल, कारण पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नासाठी उत्तर नसणार आहे. तर असे काळजीपूर्वक प्रश्न वाचत चला आणि व्यवस्थित उत्तरं देत चला. शॉर्टकट मेथड लावण्याचा प्रयत्न करत चला, त्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू फ्रेंड्स.